एक डॉक्टर म्हणजे फक्त उपचार करणारी व्यक्ती नाही, तर अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण बनणारे विविध शिबिरांच्या माध्यमातून अनेक रुग्णांची सेवा करणारे, कोरोनासारख्या कठीण काळात हजारो रुग्णांसाठी आशेचा आधार बनलेले, विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून लोकांपर्यंत उपचार पोहोचवणारे, अनेक गरजू रुग्णांवरती निस्वार्थपणे मोफत उपचार करणारे, दुष्काळग्रस्त भागात चारा वाटप करणारे, टँकरद्वारे पाणी वाटप, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असो किंवा पंचक्रोशीतील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव, त्याचबरोबर समाजातील विविध घटकांच्या मान्यवरांचा सत्कार, या सगळ्या कामगिरीमधून आपल्या आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरी भागात न जाता ग्रामीण भागामध्येच आपली प्रॅक्टिस सुरू केली आणि सर्वसामान्य गरीब रुग्णांची सेवा करत असताना समाजसेवाही करत राहिले. तर आज आपण अशा डॉक्टरांना भेटणार आहोत. मित्रांनो, आज आपल्यासोबत असे डॉक्टर आहेत की ज्यांनी रुग्णसेवाच नसून तर या पंचक्रोशीतील सामाजिक लोकांची त्या ठिकाणी सेवा केली आहे. रुग्णसेवाबरोबरच रुग्णसेवेचं व्रत वाहून त्या ठिकाणी त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलं आहे. मित्रांनो, जे गरीब विद्यार्थ्यांची मदत असो किंवा दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी टँकरनी स्वतः जाऊन पाणी पोहोचवणं असतो, त्याचबरोबर मित्रांनो, जे विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी 10वी-12वीचे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने पास झालेले, या पंचक्रोशीतील सर्व शाळांचे विद्यार्थी एकत्र करून त्यांचा गौरव करण्याचं काम केलं आहे. मित्रांनो, त्याचबरोबर ज्यावेळेस करोना काळ होता, अगदी या करोना काळामध्ये लोक एकमेकाजवळ जात सुद्धा नव्हते, तर या कालखंडामध्ये आमचे मित्र डॉक्टर नंदकुमार घोडगे यांनी स्वतः जाऊन त्या रुग्णांची सेवा केली. त्याचबरोबर याच कालखंडामध्ये आजपर्यंत त्यांनी ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं घेऊन या शिबिराच्या माध्यमातून छोटे छोटे आजार लोकांची बरं करण्यामध्ये मदत केली. मित्रांनो, हे व्यक्तिमत्व शहरामध्ये जाऊन सुद्धा प्रॅक्टिस करू शकत होतं, शहरामध्ये जाऊन सुद्धा भरपूर पैसे कमवू शकत होतं. रुग्णांची सेवा करणं त्या ठिकाणी त्यांनी क्रम प्राप्त ठेवलं. मित्रांनो, बरेच लोक म्हणतात की देवाचं दुसरं रूप डॉक्टर असतं. खरंच मित्रांनो, या भागामध्ये या पंचक्रोशीतील लोकांना या ठिकाणी एक देवरूपाप्रमाणे कायमच मदतीला वाहून जाणारे, कायमच मदतीला त्या ठिकाणी साथ देणारे आमचे मित्र नंदकुमार घोडगे सर यांच्यासोबत आपण आज त्यांच्या संपूर्ण जीवनाविषयीची हितगुज करणार आहोत. त्याचबरोबर या क्षेत्रापर्यंत ते कसे आले या सर्व त्या ठिकाणी संपूर्ण यशोगाथा त्यांची बघणार आहोत, जेणेकरून त्यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर अनेक सगळ्या गोष्टींमधून समाजाने त्यांचा गौरव केला आहे. या आमच्या मित्राबरोबर आपण संपूर्ण या प्रवासाविषयी चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून आपण स्वतः जाणून घ्यावं. तर चला तर मग आपण आज सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपल्या आमच्या जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलची. आपण थोडक्यात त्यांच्याकडूनच ओळख करून घेऊ आणि आपण चर्चेला सुरुवात करू. नमस्कार. मी डॉक्टर नंदकुमार विमल शिवाजी घोडगे. मी तळेगाव दिघे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर इथं गेल्या 15 वर्षापासून रुग्णसेवा करत आहे. साईबाबा हॉस्पिटल नावाने माझं हॉस्पिटल आहे. डॉक्टर साहेब, मला सांगा, तुम्ही तुमच्या डॉक्टर पेशामध्ये येण्याची जी काही सुरुवात आहे, येण्यापूर्वीचा जो काही काल होता, म्हणजेच लहानपणापासून तर डॉक्टर होईपर्यंत तो प्रवास कसा होता? माझा जन्म हा चिंचोली गुरव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे झालेला आहे. बरोबर. माझं बालपणीचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालंय 4थी पर्यंत. त्यानंतर आमच्या चिंचोली गुरव गावीच माझं 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. माझं शिक्षण हे खेडेगावामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे खेडेगावातील परिस्थिती काय असते, समस्या काय असते, याच्याशी मी एकरूप होतो. पण मला एक विषय सांगावंसं वाटतं की आपण प्रत्येक गरीब परिस्थितीतून किंवा संघर्षातून मुलं पुढे येतात, पण माझी परिस्थिती वेगळी होती. आमच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती आणि अगदी लाडाकोडामध्ये अगदी चांगल्या घरामध्ये मी जन्माला आल्यामुळं मला थोडासा जे काही संघर्ष हा कमी करावा लागला. आणि माझं जो रूप बघितलं वडिलांनी की हा मुलगा थोडासा सामाजिक याला भान असायला पाहिजे, मुलांनी कसे कठोर परिश्रम करून वाढलं पाहिजे, अशी माझी वडिलांची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी मला 11वी-12वीला कमवा आणि शिका, जी PVP कॉलेजला जी योजना आहे, त्या कमवा शिका योजनेमध्ये माझं ॲडमिशन घेतलं. आणि मग आपण शाळा सुटल्यानंतर 11वीला आपण काम करायचं आणि त्याच्यातून जे पैसे भेटायचे त्याच्यावर आमचं 11वी-12वीचं शिक्षण झालं. आणि ते खऱ्या अर्थाने मी तिथं घडलो की जे मुलं असतात, काहींचे आई नसतात, काहींचे वडील नसतात, ते कसा संघर्ष करून मोठे झालेले आहे. आज आपल्याजवळ सगळं असताना मुलं केवळ मोबाईल बघणे, व्यसनांच्या आहारी जाणे किंवा काहीतरी दुसऱ्या गोष्टी का आपला मोटिव्ह किंवा एम घेऊन जातात. तर मी विद्यार्थ्यांना हे सांगाल की 11वी-12वी हाच जीवनाचा खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. मग मला त्या ठिकाणी गरिबाच्या जे काही परिस्थिती काय आहे, त्यांना काय काय गोष्टीला अडचणी येतात सर, बरोबर, किंवा
काही काही मुलांना आज स्कूलमध्ये जाण्यासाठी फी नाही, बरोबर, तेच मुलं आज IPS IAS अधिकारी झालेले आहेत. अगदी बरोबर. म्हणून 11वी 12वीला जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी मेन जो पाया आहे जीवन घडवताना तोच महत्वाचा आहे. आणि बरोबर. तो कमवा शिकामुळे माझ्या वडिलांनी घडवला असं मला वाटतं, आणि तोच माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट झाला. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मी फार्मसी करावा की मेडिकलला यावं, माझ्या आजोबांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, म्हणून त्यांनी माझं BMS ला ऍडमिशन घेतलं. त्यानंतर मी MD केलं, आणि आजोबांचीच इच्छा होती की ग्रामीण भागामध्ये तू प्रॅक्टिस करावी, आपल्या लोकांची सेवा करावी, म्हणून मी 12 जानेवारी 2012 साली तळेगाव दिके या ठिकाणी हॉस्पिटल चालू केलं. डॉक्टर साहेब मला सांगा, डॉक्टर होण्याचा जो काही प्रवास होता, जे कॉलेजचं जीवन असेल किंवा प्रॅक्टिस सुरू करेपर्यंतचा जो काही प्रवास होता, त्यासाठी त्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आले, आणि जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नव्हते तो नंतरचा काळ आणि प्रॅक्टिस सुरू केली त्याच्यानंतरचा काळ, यामध्ये काही अनुभव असं किंवा काही फरक? बरोबर. जर खरं तर तुम्हाला युद्धामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात जास्त घाम गाळा असं म्हटलं जातं. म्हणून मी जे काही विद्यार्थी मित्र आहे त्यांना एक आव्हान करेल की ज्या शाखेला तुम्ही जाल, ज्या करिअर तुम्ही निवडाल, तिथं तुम्ही त्या करिअरमध्येच कठोर परिश्रम केले पाहिजे. मी ज्यावेळेस फर्स्ट इयरलाच होतो त्यावेळेस मी एक हॉस्पिटल जॉईन केलं होतं, आणि 5.5-6 वर्षाचा कोर्समध्ये सर माझं पूर्ण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस झाली. बरोबर, आपण इंजिनियर होणार असाल, डॉक्टर असाल, मेडिकल असाल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जाल तर बरोबर. आपण तिथं एकरूप होऊन परिपूर्ण होऊन जिद्दीनं त्याचा अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, कोणाला तरी आपल्याला लव्ह मॅरेज होतं, कोणाला तरी प्रेम होतं, आणि मग आपला जो काही परीक्षेचा किंवा जो कॉलेजचा कालावधी हा पूर्ण डिस्टर्ब होऊन जातो. बरोबर. म्हणून मला सगळ्यांना विद्यार्थ्यांना सांगायचंय की आपण आपल्या कॉलेज जीवनामध्ये, हा कॉलेज जीवन हा एक पाया आहे, त्याच्या पुढेच तुमचं करिअर अवलंबून आहे. आणि मी त्यावेळेस चांगली प्रॅक्टिस केल्यामुळेच सर आज माझे जवळपास भरपूर पेशंट होत आहेत. बरोबर. आणि डॉक्टर साहेब मला एक सांगा, ग्रामीण भागात ज्यावेळेस तुम्ही क्लिनिक सुरू केलं, हॉस्पिटल सुरू केलं, तर त्यावेळेस तुमच्या मनात असा कसा विचार आला की आम्ही ग्रामीण भागातच प्रॅक्टिस केली पाहिजे? तुमच्या बरोबरचे बरेचसे मित्र आहे की काही शहरी भागामध्ये गेले, शहरामध्ये चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून भरपूर पैसा कमवू लागले. तुमच्या मनात असं का आलं की मी ग्रामीण भागात जावं, या गरीब रुग्णांची सेवा करावं, असं का आलं हो? नाही, पहिल्यापासून आमचा तळेगाव जो परिसर आहे हा दुष्काळीग्रस्त परिसर आहे, बरोबर. आणि इथं आरोग्य असेल, शैक्षणिक सेवा असेल ही फार कमी असायची. मग माझ्या आजोबांची इच्छा होती की तू ग्रामीण भागामध्ये येऊन आपल्या लोकांची तू सेवा केली पाहिजे. जरी बरोबर, 2 पैसे बरोबर. आपल्याला कमी भेटले हम्म. तरी या भागामध्ये जो दुष्काळी परिस्थिती आहे, आर्थिक अडचणी आहेत, त्याच्यात लोकांना अधिकाधिक कमी दरामध्ये आणि माफक सेवा आपण कशी देऊ शकू, किंवा जे काही राजीव गांधी योजना आहे, रुग्णांसाठी बाकीच्या जे काही योजना आहेत त्या बरोबर. योजनांमध्ये आपण पेशंट घेऊन त्यांना मोफत कसे उपचार देऊ शकतो, याच्यासाठी आजोबांनी मला फार आग्रह केला. खरं तर आजकाल सर ग्रामीण जीवनामध्ये, ग्रामीण भागामध्ये काम करणे फार अवघड आहे, बरोबर. कारण मुलं प्रेफर करत नाही हो, हो. किंवा त्यांचं लग्नही होणं अवघड होतं. बरोबर. बरोबर की नाही? पण वडिलांच्या किंवा आजोबांच्या आग्रहास्तव आशीर्वादामुळे. हा आशीर्वाद आणि त्यांच्या आग्रहास्तव मी तळेगावमध्ये ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस चालू केली, आणि आज गेले 15 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय. खरंच मी खूप समाधानी आहे की शहरामध्ये जरी आपण 2 पैसे भेटता, पण इतका फॅमिली डॉक्टर किंवा घरचा डॉक्टर तिथं नसतो. खेडोपाड्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस रुग्णांशी तुम्ही उपचार करता, त्या रुग्णांना एक आधार देता, तर त्या बरोबर. लोकांना आयुष्यभरासाठी ते आपल्याला ध्यानात ठेवतात. त्यांच्या कुठल्याही अडचणीला, सुखदुःखामध्ये आपण जर गेलो तर निश्चितच आपण त्यांचा फॅमिली डॉक्टर म्हणून एक आपण छान, होऊ छान. शकतो. फक्त रुग्णसेवाच नाही केली त्यांनी, तर या ग्रामीण भागामधला अगदी छोट्या मुलांपासून तर अगदी वृद्धापर्यंत डॉक्टर साहेबांना ओळखतात. डॉक्टर साहेबांच्या आजोबांचा त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद आहे. त्याचबरोबर आजोबांचं स्वप्न त्या ठिकाणी त्यांनी अणुईतपर्यंत पोहोचवलं आहे. मित्रांनो, नुसती रुग्णसेवाच नसून तर ती समाजकार्य त्या ठिकाणी करतायत. डॉक्टर साहेब, तुम्हाला आणखी एक प्रश्न. मी असं बघितलंय भरपूर वेळा की तुम्ही अनेक शिबिरं घेतली, अनेक या शिबिराच्या माध्यमातून या रुग्णांची सेवा केली. शिबिरं घेण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता, आणि लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचला? नाही, शिबिर घेण्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की वृद्ध जे आई वडील असतात त्यांना मुली त्यांच्या बघत नाही. सांभाळत नाही. आणि सर बऱ्याच वेळा काय होतं, दृष्टी जर नसेल तुम्हाला, जर डोळ्यांनी जर दिसतच नसेल तुम्हाला, तर तुमच्या जे काही दैनंदिन दिनचर्या आहे ते तुम्ही करू शकत नाही. हो. बरेचसे रुग्ण माझ्याकडे यायचे, काही पडलेले असायचे, काहींना दिसत नाही म्हणून ते दिनचर्या त्यांची व्यवस्थित होत नसेल. माझ्या मनामध्ये असं आलं की आपण जर मोतीबिंदूचं मोफत ऑपरेशन जर करू शकलो बरोबर. रुग्णाचं, जर तुम्हाला दृष्टी जर चांगली असेल तर सृष्टी दिसू शकेल तुम्हाला. अगदी बरोबर. म्हणून मी
ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी वॉर्ड टू वॉर्ड, एक गाव टू गाव आपण असं टार्गेट करून तिथं जे काही मोतीबिंदूचे सगळे पेशंट आहेत ते आम्ही एकत्र करून इथून पुण्याला असेल, नाशिकला असेल, संगमनेरला असेल, राहात्याला असेल, कोपरगावला असेल, तिथं जाऊन मोफत तपासणी, मोफत उपचार व काही मोफतही ऑपरेशन केले असेल मोतीबिंदूचे किंवा सवलतीच्या दरामध्ये आपण केलेले आहे. त्याच्यामुळे काय होतं, ग्रामीण भागामध्ये जर पेशंट जवळ पैसे कमी असले तरी त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं मोतीबिंदूचं ऑपरेशन करून उपचार करू शकतो. कारण त्यांना जर व्यवस्थित जर दिसलं सर तर ते अजून 2 दिवस जास्त जगू शकतात असं मला वाटतं. त्याचबरोबर जे काही खूप कॅन्सर असेल किंवा काही वंध्यत्व असेल, काही हाडांचे आजार असेल, ते बरेचसे आजार हे अगदी अल्प खर्चामध्ये किंवा शासनाच्या विविध योजनेमध्ये मोफत ऑपरेशन होतं, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता एक पेशंट या शिबिरांचे, आता काही पेशंट होते की ज्याचा मांडीचा हाड आपण फ्युमर फ्रॅक्चर होत, तर त्याला घरी कोणी सांभाळत नव्हतं. मग ते पेशंट आपण शिबिरामध्ये घेतलं, त्याचं मोफत ऑपरेशन केलं, म्हणजे बाकी मग त्याची फॅमिली पण त्याला कनेक्ट झाली. म्हणजे शिबिराचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना भेटण्यासाठी, त्यांचं जीवन चांगलं करण्यासाठी आपण वापरू. बरोबर. डॉक्टर साहेब, मी बघितलंय आणि मी असं ऐकलंय किंवा बघितलं पण आहे की तुम्ही जो कोरोना काळ होता, या कोरोना काळामध्ये मित्रांनो अक्षरशः आपण बघितलं आहे, या कोरोना काळामध्ये वाईट प्रसंगामध्ये त्या ठिकाणी अक्षरशः जवळचे लोक सुद्धा दूर गेले, परंतु आमचे डॉक्टर साहेब, आमचे मित्र या पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील लोकांसाठी त्या ठिकाणी देवदूत म्हणून धावून गेले होते. या कालखंडामध्ये डॉक्टर साहेब काही अडचणी आल्या, ज्यावेळेस तुम्ही फेस करत होते कोरोनाची फेज, या फेजमध्ये तुम्ही रुग्णांपर्यंत गेले, अक्षरशः रुग्णांची सेवा केली, या काळामध्ये काही अडचणी आल्या का? तुम्हाला कसं वाटलं ते काम करताना? नाही, सुरुवातीलाच मला खूप अभिमान वाटला की युद्ध हे फक्त सैनिकच करू शकतात, पण करोनाच्या काळामध्ये डॉक्टरांना सुद्धा करोना योद्धे म्हणले जातं. कारण जसं सीमेवरती युद्ध होतं तसंच आपल्या भारतामध्ये, जगामध्ये प्रत्येक देशामध्ये युद्ध होतं. आणि ते करोनाच्या महामारीमध्ये आपण रुग्णांसाठी काहीतरी केलं पाहिजे, ज्या लोकांकडे पैसे नाही, किंवा करोना सेंटर आपण उभं केलं पाहिजे असं मनामध्ये आलं. आणि मग त्या दृष्टीनं मी पहिलं करोनाची जनजागृती करण्यासाठी आम्ही रिक्षामध्ये बसून सर गावोगावी आम्ही त्या रिक्षामध्ये बसून प्रवास केला, मोफत सॅनिटायझर दिलं, आपण कोविड सेंटर इथं चालू केलं. आणि त्या कोविड सेंटरमध्ये आपण हजारो रुग्णांची या ठिकाणी मोफत सेवा केली. कोरोनामध्ये घाबरून न जाता, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भीती न बाळगता रुग्णांनी उपचार घ्यावे व रुग्ण बरे व्हावे अशी माझी इच्छा होती. कारण कोविडमध्ये सर एखादा करता जर पुरुष घरातला गेला तर सर पूर्ण ते घर बेघर होतं. आणि सांगायची गोष्ट मला खूप आनंद वाटेल की माझ्या आजोबांची इच्छा होती की तू समाजामध्ये चांगलं काम करतो, सगळ्या टीव्हीवरती, चॅनलवरती तुझ्या मुलाखती किंवा तुझं कार्याचा गौरव होतो, पण तुझी ज्यावेळेस सह्याद्री वाहिनीवर तुझी मुलाखत येईल किंवा तुझी बातमी येईल त्यावेळेसच मी म्हणेल की तुझं सामाजिक काम चांगलं आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की सह्याद्री वाहिनीमध्ये माझी मुलाखत आणि बातमी आली आणि आमच्या परिवारासह, घरच्यांसह मला खूप आनंद झाला की करोनाच्या काळामध्ये जे आपण काम केलं, आपल्याला 2 पैसे जरी कमी भेटले पण या ठिकाणी जनतेचे सर्व आशीर्वाद भेटले असं मला वाटतं. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये मी नवीन जे डॉक्टर येणार त्यांना मी आव्हान करीन की पैशाचा विचार न करता थोडासा समाजाचाही विचार करून, अगदी आपल्याला पैसेच खूप मिळाले पाहिजे हे न मानता, हा समोर आलेला आपला वडील आहे, आपली आई आहे, आपली बहीण आहे, आपण त्याला बेस्ट ट्रीटमेंट काय देऊ शकतो, चांगली ट्रीटमेंट काय देऊ शकतो, आपण कमी खर्चामध्ये त्याला आपण कसा बरा करू शकतो, ही आपली पहिली प्राथमिकता आहे. ज्यावेळेस तुम्ही खेडोपाडी प्रॅक्टिस करता सर, सुरुवातीला पेशंट आमच्या जवळच येतं, बरोबर, मग त्याला जर छातीत दुखत असेल, त्याला जर काही कॅन्सरची गाठ असेल तर लवकर निदान केलं तर लवकर उपचार होतात. बरोबर. ज्यावेळेस पेशंट शहरामध्ये जातं त्यावेळेस सेकंड 4th स्टेजला गेल्यानंतर ते डॉक्टर काही करू शकत नाही. म्हणून ग्रामीण भागातले आम्ही डॉक्टर खूप महत्वाचे आहे की अर्ली डायग्नोसिस जर केलं तर पेशंट 100% वाचतं. म्हणून बरेचसे हृदयविकाराचे पेशंट असतील, कॅन्सरचे पेशंट असेल, काही आजाराचे पेशंट असतील, ते वाचवण्यास सर मला यश भेटलं आणि भगवंताच्या साईबाबांच्या कृपेने आजपर्यंत हे काम चालू आहे. बरोबर. डॉक्टर म्हणून तुमच्या दृष्टीने रुग्णसेवा म्हणजे काय? म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात आणि खरी रुग्णसेवा म्हणजे काय? याच्यामध्ये पूर्वीच्या काळी एक फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट होता की डॉक्टरकडे आल्यानंतर तो आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करेल आणि आपल्याला जे काही आजार आहे त्याचं निवारण करून त्याचं ट्रीटमेंट करेल, अशी पूर्वीचा कन्सेप्ट होता, म्हणून फॅमिली डॉक्टर होता. पण आजकाल काय झालं सर, किती नाही म्हणलं तरी थोडंसं व्यावसायिकरणामुळं, जसं डॉक्टर पूर्वीच्या काळी डॉक्टरला देव मानायचे, अजूनही देव आहे, पण व्यावसायिकरणामुळे थोडंसं कमर्शियलपणा त्याच्यामध्ये थोडासा जो झालेला आहे तो चुकीचा आहे. कारण प्रत्येक येणारा पेशंट हा आपला व्याधी घेऊन आलेला असतो,
बरोबर. त्याला आपण त्या आजारातून कसं मुक्त करू हे महत्वाचं हो, हे महत्वाचं आहे. आणि त्याच्या सगळी परिस्थिती बघता त्याच्या जे काही शारीरिक किंवा त्रास आहे, आर्थिक त्याचा त्रास आहे किंवा जे हा. आर्थिक तिची परिस्थिती परिस्थिती आहे आहे. त्याच्यामध्ये त्याला बेस्ट ट्रीटमेंट कोणती राहील हे आपण ही त्याला खरी रुग्णसेवा. देणं गरजेचं आहे. बोगसच तुम्ही ऍडमिट करणार किंवा ऑपरेशन करणार हे चुकीचं आहे. त्याला बेस्ट ट्रीटमेंट काय, हे पेशंट माझ्या घरचं आहे, हे माझे घरचे पेशंट, मी यांना बेस्ट काय देऊ शकतो, चांगली ट्रीटमेंट काय देऊ शकतो आणि यांना लवकरात व्याधीतून मुक्त कसं करू शकतो आपण, हे आपण सर केलं नक्कीच, पाहिजे नक्कीच. असं मला वाटतं. सरांच्या या अशा ट्रीटमेंटमुळेच आज आमच्या पंचक्रोशीमध्ये, तळेगाव भागातील पंचक्रोशीमध्ये, अगदी दुष्काळग्रस्त भागातील, खूप गरीब खेड्यापाड्यातील भागातील, अगदी या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये डॉक्टर साहेबांचं नाव या ठिकाणी आहे. आणि संपूर्ण हे लोक डॉक्टर साहेबांना आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य मानतात आणि प्रत्यक्ष त्यांना येऊन ते भेटून ती ट्रीटमेंट घेत असतात. आपण एक वेगळ्या प्रश्नाकडे जाऊया. डॉक्टर साहेब, रुग्णसेवा करता करता समाजसेवा हे कसं मनात आले? आणि मी ऐकलंय, बघितलं सुद्धा आहे, तुम्ही अनेक ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस अगदी दुष्काळ पडलेला होता, पाण्याची सुविधा नव्हती, त्या भागात जाऊन पाणी पण पुरवलं आहे, अक्षरशः गरीब विद्यार्थ्यांना मदत पण केली आहे, तर तिकडे कसं वळले? नाही, मी एक कृष्ण प्रकाश सर आहे IPS, त्यांचा एक मला सत्कार झालेला आहे त्यांच्या हस्ते, कृष्ण प्रकाश सरांचं. त्यांचं मी भाषण ऐकलं. तर त्यांचं पोलीस असताना पोलिसांनी क्राईमलेस सिटी असा त्यांचा एक मोटिव्ह होता किंवा उद्देश होता की पोलिसांनी क्राईमलेस सिटी बनवली पाहिजे. मग माझ्या मनामध्ये आलं की आपण डॉक्टर आहे तर आपणही सुदृढ आणि सक्षम समाज कसा घडवू शकतो. बरोबर. त्या दृष्टीने मी बघितलं की मग पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम असतात, आपण रुग्णांना किंवा लोकांनी चांगलं जर पिण्याचं पाणी वापरलं तर सर 70% आजार बरे होतात. म्हणून त्याचबरोबर हे रुग्णांशी एक मैत्रीचं किंवा एक चांगलं सामाजिक नातं तयार होत असताना मी दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांना पिण्यासाठी पाणी नसायचं, जनावरांना पाणी नसायचं, मग आपलेच घरचे कुटुंब आहे म्हणून आपणच त्यांना 2 पैसे आपल्या खर्चात द्यावे असं मला वाटलं. म्हणून मी चारा असेल, पाणी असेल ते किंवा बाकीच्या जे काही गरजा असेल मी त्यांना माझ्या फुलाच्या पाकळी थोड्याशा पैशातून आपण त्यांना मी दिल्या, कारण ते आपल्या कुटुंबाचाच एक घटक आहे. दुसरी गोष्ट की 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना सर 94, 95, 96% असतात. ग्रामीण भागातही हुशार मुलं आहेत, पण त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की मला शहरात माहिती नाही किंवा माझा कुठे नंबर लागेल का नाही. मग ते एक उद्देश आपण ध्यानात घेऊन परिसरातील जे काही 100-150 मुलं आहे वर्गामध्ये प्रथम आलेली, त्यांचं आपण गेली 5 वर्षापासून या ठिकाणी आदर्श पुरस्कार देतोय. या वर्षीचं ते 5वं वर्ष आहे. मकरंद अनासपुरे असेल, अलका कुबल असेल, सेलिब्रिटी असेल किंवा मोटिवेशनल ट्रेनर असेल, त्यांच्या हस्ते आपण त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतो की ग्रामीण भागातून आलेल्या मुलांनाही IAS IPS व्हावं, मोठं डॉक्टर अधिकारी मोठं स्वप्न आपलं पूर्ण करावं, त्या उद्देशाने आपण विद्यार्थ्यांचा तो सत्कार सोहळा दरवर्षी आयोजित करतो. साधारणतः आपल्या भागातील, तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तो प्रश्न विचारला होता मी तुम्हाला, परंतु जे आपल्या भागातील जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांना पुरस्कृत करणं, त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकणं, त्याचबरोबर समाजातील जे समाजसेवक आहे आसपासचे त्यांनी केलेल्या कामाची कौतुक करणं, ही कल्पना कशी आली? या सगळ्या लोकांना तुम्ही एकत्र करतात. मागच्याच मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी तुमचा कार्यक्रम झाला, खूप मोठ्या प्रकारे तो कार्यक्रम घेतला, तर ही कल्पना कशी आली डोक्यामध्ये, असं का करावं वाटलं? नाही, मला ज्यावेळेस सुरुवातीपासूनच माझे पेशंटची फॅमिली रिलेशन असल्यामुळं तर त्या विद्यार्थ्यांना 95-96% असायचे सर. बरोबर. आणि त्यांचा कोणी सत्कारही करत नव्हतं, साधा कोणी बुके देत नव्हतं. आणि मला असं एक खंत वाटली की इतका सगळं टॅलेंट आपल्याकडे असतानाही आपण त्या विद्यार्थ्यांना एक शाबासकीची थाप भेटावी, त्या विद्यार्थ्यांना आपल्याला इतके मार्क मिळाले, मग कुठेतरी मोटिवेशन मिळावं, त्याने अजून चांगला स्टडी करून अजून चांगलं करिअर निवडावं, त्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळावं. आणि छोट्याशा कामातूनच चांगली सुरुवात होती. जे काही सामाजिक काम करणारे खूप माणसं आहे, आजही आपण बघितलं, जे काही तळागाळातील लोकांना पद्मश्री देतात, का देतात? कारण त्यांच्याला एक शाबासकीची थाप मिळावी, त्यांचं अनुकरण समाजाने करावं, म्हणून एक छोटासा सामाजिक कार्यक्रम आपण तो चालू केला आहे. आजच्या तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही? जे काही तरुण आहे त्या तरुणांनी काय केलं पाहिजे? व्यसनाधीनच्या बाबतीत आपण बघतोय की आजकाल बघतोय आपण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना अक्षरशः नोकरी मिळत नाही किंवा त्यांचे लग्न होत नाही, त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलांना नोकऱ्या मिळत नाही, बेरोजगार आहे, त्यांच्यासाठी काय संदेश? खूप चांगला प्रश्न विचारला सर. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडं मुली करण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी आपण 2-2, 4-4 लाख रुपये देतो सर. बरोबर. म्हणून मला पालकांना एकच विनंती आहे की ते मुलगी आणण्यासाठी पैसे देण्यापेक्षा मुलगा जर 10वी 12वीला असेल
तर त्याला एखादा डिप्लोमा डिग्री एक कोर्स करा, 2-4 लाख बरोबर. रुपये तिकडे वाया घाला किंवा खर्च करा आणि ते पैसे झाल्यानंतर तो निश्चितच चांगला युवक घडेल. म्हणजे कोणताही एक कोर्स तुम्ही डिप्लोमा असेल, डिग्री असेल, कोणताही जो जॉब करतात तो प्रामाणिकपणे करा. बरोबर. कारण आजही चांगल्या माणसांची, चांगल्या डॉक्टरांची, चांगल्या शिक्षकांची गरज आहे. जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्यासाठी आजही सर्व दारे खुले आहेत. म्हणून जे काही क्षेत्र तुम्ही निवडाल विद्यार्थ्यांनो, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पूर्ण झोकून देऊन पूर्ण अभ्यास करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये ऍडमिशन घ्या, कोणतंही क्षेत्र तुम्ही निवडा, पण त्या क्षेत्रामध्ये जिद्दीनं आणि मेहनतीनं काम करा. तुम्ही सामाजिक काम करायची गरज नाही. कुठलंही आपली आई वडील, आपले कुटुंब आपण जपा. मोटिवेशनची मी म्हणतो सर गरज नाही. आपल्या आई वडिलांकडे जरी बघितलं, ते किती परिस्थितीतून आपल्याला शिकवतात. बरोबर. आईचा चेहरा जरी डोळ्यासमोर आला तरी आपण निश्चितच अजून जिद्दीनं मेहनतीनं आपण काम करू आणि जे काही क्षेत्र निवडलं तिथं फक्त प्रामाणिकपणे आपण काम केलं पाहिजे. निश्चितच आपल्याला यश मिळेल. छान. डॉक्टर साहेब, आजच्या जे तरुण डॉक्टर आहेत त्या तरुण डॉक्टरांना काही संदेश, त्यांना काही संदेश देऊ शकता का तुम्ही? नाही, माझ्या तरुण डॉक्टरांना इतकाच संदेश आहे की जे काही प्रॅक्टिस करणार आहोत आपण अतिशय इथिकल, प्रामाणिक आणि चांगली प्रॅक्टिस करायची. कुठल्याही प्रकारचे लोभ किंवा कुठल्याही प्रकारचं इल्लीगल आपण काम करायचं नाही. एकदम प्रामाणिकपणे पेशंट आपल्या घरचं आहे म्हणून आणि एकदम व्यवस्थित त्याला ट्रीटमेंट करायची. भले आपल्याला 2 पैसे कमी भेटले तरी चालेल, पण निश्चितच लोकांची दवा आणि दुआ जर आपण व्यवस्थित केली तर ते आशीर्वाद माझ्यावरती साईबाबा आपल्याला देतात. नक्कीच, नक्कीच. डॉक्टर साहेब, भविष्यामध्ये समाजात बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने काय केलं पाहिजे? जो गरीब समाज आहे, ग्रामीण भागातील समाज आहे, या समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर सर्वसामान्य जनतेने काय केलं पाहिजे? समाजसेवकांनी काय केलं पाहिजे? डॉक्टरांनी काय केलं पाहिजे? आणि तरुणांनी काय केलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? नाही, माझं असं एक प्रामाणिक मत आहे की हल्ली आपल्या भारतामध्ये युवक खूप जास्त आहे. हो, तरुणांची संख्या खूप आहे. तरुणांची संख्या आणि तरुणांचा देश असं म्हटलं जातं. ज्या बरोबर. देशामध्ये तरुण जास्त आहे त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला डेव्हलप होण्यासाठी त्या कंट्रीला जास्त वाव आहे. म्हणून असं मला वाटतं की कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही प्रामाणिकपणे समाजासाठी झटून काम करा, चांगल्या पद्धतीने काम करा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आपल्या आई वडिलांचे स्वप्न, ध्येय चिकाटीनं पूर्ण करा. डॉक्टर जरी असाल, तुम्ही खेड्यातल्या प्रॅक्टिस चालू केली किंवा हॉस्पिटल जरी चालू केलं असेल तरी तिथं व्यवस्थित पद्धतीनं अर्ली लवकर निदान कसं करू आपण, पेशंटला योग्य ट्रीटमेंट कसे देऊ आणि त्या पद्धतीनं त्या कुटुंबामध्ये एक आनंद, एक चांगलं आपण नवीन जीवन देऊन त्या कुटुंबासाठी चांगली परिस्थिती कशी घडू आणि निश्चितच एक एक कुटुंब जर घडवलं तर आपण हा समाज घडवू शकतो. आणि समाजासाठी मी सांगेल की व्यवस्थित आहार घ्या. तुम्हाला 7 ते 8 तास झोप पाहिजे, व्यवस्थित आहार पाहिजे. आहारामध्ये तुम्ही भाजी, चपाती, पोळी आपला जो डेली डाएट आहे सर तोच घेतला पाहिजे. आजच्या नाश्त्याच्या संस्कृतीमध्ये आपण खाणे बिस्किट असेल, टोस्ट असेल, बाकीचे पदार्थही बंद केले पाहिजे. निरोगी आयुष्यासाठी तुम्ही हेल्दी फूड, हिरवे पालेभाज्या, फळं हे खाल्ले पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले मित्र असेल, परिवार असेल, त्या सर्वांची काळजी घेणं आपली गरजेची आहे. बरोबर. डॉक्टर साहेब, एक शेवटचा प्रश्न. पुढील जे तुमचं जे पुढील जीवन आहे तर या पुढील जीवनामध्ये काही योजना आहे का? समाजसेवा किंवा सामाजिक कार्य आहे, या पुढले असे काही मनात विचार आहे का? कशा प्रकारे करणार आहोत किंवा समाजसेवा कशी करणार आहोत, काही आणखी समाजकार्य कसे करणार आहोत? नाही, तळेगाव दिघे या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना मी आज 15 वर्ष झाले एकदम समाधानी आहे. पेशंटकडून जे काही मला आशीर्वाद मिळत आहे त्याच्यामध्ये समाधानी आहे. इथून पुढं आहे तीच रुग्णसेवा सर आपण आहे तशी चालू ठेवणार आहे. शिबिरांच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त परिसर हा आपला संकल्प आहे. जे काही विद्यार्थी 10वी-12वीला पहिले येतात त्यांचाही सत्कार सोहळा आपण या ठिकाणी इथून पुढे आयोजित करणार आहोत. आणि समाजासाठी जे काही करता येईल आपल्याला त्या परिपूर्ण आपण ते करणार आहोत. आपली जितकी ताकद आहे त्या ताकदीने आपण ते काम करणार आहोत. बरोबर. बघा मित्रांनो, फक्त रुग्णसेवाच नसून, फक्त रुग्णांना उपचारच देत नसून तर या व्यक्तीने, डॉक्टर नंदकुमार घोडे यांनी, आमच्या मित्राने या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये स्वतः या रुग्णांच्या घरी जाऊन स्वतः त्यांची विचारपूस करून त्याचबरोबर त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये सामावून हे ज्या पंचक्रोशीचे जे काही लोक आहेत या लोक यांना स्वतः फॅमिली मेंबर मानतात आणि त्यांनी फक्त रुग्णसेवाच केली नसून समाजाची सेवा केली. त्याचबरोबर या ग्रामीण भागामध्ये
जे काही विद्यार्थी आहेत त्या तरुणांना भरपूर असे मार्क्स पडले आहे. त्या मुलांचा कुणीही सत्कार करत नव्हतं. त्यांना एका वेगळ्या स्टेजवरती आणून अक्षरशः मी तर म्हणतो 150 विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः पुरस्कार दिला. या भागातील समाजसेवकांना एकत्र केलं. अशा प्रकारे एक अतिशय सुंदर असं समाजकार्य, अक्षरशः या समाजकार्याने त्यांना महाराष्ट्र भूषण किंवा महाराष्ट्र राज्याने त्या ठिकाणी आदर्श पुरस्कार, समाजसेवक पुरस्कार देखील प्रदान केलेला आहे. बऱ्याचशा पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत केलेलं आहे. मित्रांनो, अशाच एका ग्रामीण भागातील तरुणांनी या ठिकाणी फक्त हॉस्पिटलच न उभारून, रुग्णांची सेवाच न करून समाजसेवा सुद्धा केलेली आहे. तर आज आपण त्या ठिकाणी त्यांच्यासोबत अतिशय चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या, समजून घेतल्या. सरांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला. सरांचं त्या ठिकाणी सर्वांकडून खूप खूप आभार. धन्यवाद सर, तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद सर, आपण आलात. धन्यवाद. थँक्यू.